नमस्कार मित्रांनो, इंडिया अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी भारत ढाकणे आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीविषयक महत्त्वाचा प्रश्नसंच बघत असतो. तर आपला हा प्रश्नसंच क्रमांक 4 आहे. तर मित्रांनो, आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर मित्रांनो, पर्याय आहेत 13 जानेवारी 1970, 21 जून 2020, 2 जानेवारी 1954 आणि 12 जानेवारी 1950. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही 2 जानेवारी 1954 साली झाली होती. प्रश्न क्रमांक 2, 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे? तर पर्याय दिल्ली भारत, पॅरिस फ्रान्स, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया, टोकियो जपान. तर 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा ही पॅरिस फ्रान्स येथे होणार आहे. प्रश्न क्रमांक 3, 2 ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर पर्याय आहेत साक्षी मलिक, कर्णम मल्लेश्वरी, पुसारला वेंकट सिंधू आणि मीराबाई चानू. तर मित्रांनो, 2 ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ही पुसारला वेंकट सिंधू म्हणजेच PV सिंधू ही होती. प्रश्न क्रमांक 4, 2021ची मिस वर्ल्ड कोण ठरली? तर मित्रांनो, पर्याय आहेत हरनाथ संधू, कोलिना विलास्का, सानिया मिर्झा आणि रश्मिका मंदाना. तर मित्रांनो, 2021ची मिस वर्ल्ड ही कोलिना विलास्का ही ठरली होती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 2021मध्ये भारतातील कोणत्या ठिकाणास मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा देण्यात आला होता? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे दुर्गापूजा. प्रश्न क्रमांक 6, WTOची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, पर्याय आहेत 9 जुलै 1985, 28 एप्रिल 1998, 1 जानेवारी 1995 आणि 1 डिसेंबर 1990. तर मित्रांनो, WTOची स्थापना ही 1 जानेवारी 1995 साली झाली होती. पुढचा प्रश्न आहे, मैत्री सेतूचे उद्घाटन कोणत्या प्रधानमंत्र्यांनी केले? तर मैत्री सेतूचे उद्घाटन हे शेख हसीना आणि नरेंद्र मोदी यांनी केले होते. पुढचा प्रश्न आहे, मैत्री सेतू कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, पर्याय आहेत गंगा, सिंधू, चिनाब आणि केनी. तर मैत्री सेतू हा केनी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 9, नाटो शिखर परिषद कोणत्या करारानुसार स्थापना झाली? किंवा नाटो शिखर परिषदेची स्थापना ही कोणत्या करारानुसार झाली? तर पर्याय आहेत मैत्री करार, शस्त्र करार, वॉशिंग्टन करार आणि युरोप करार. तर मित्रांनो, नाटो शिखर परिषद ही वॉशिंग्टन करारानुसार स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 10, इन्सुलिनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, पर्याय आहेत फ्रेडरिक बेंटिंग, डार्विन, त्याच्यानंतर फ्लेमिंगो आणि अँटॉन व्हॅन लिओनहॉक. तर मित्रांनो, इन्सुलिनचा शोध हा फ्रेडरिक बेंटिंग यांनी लावला होता. तर पुढचा प्रश्न आहे, पेशीचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, पर्याय आहेत रॉबर्ट कुक, टन हॉन लेवेनहुक, त्याच्यानंतर डार्विन आणि जगदीशचंद्र बोस. तर मित्रांनो, पेशीचा शोध हा रॉबर्ट कुक यांनी लावला होता. तर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12, ABO रक्तगटाचा सर्वप्रथम शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर मित्रांनो, ABO रक्तगटाचा शोध हा सर्वप्रथम कार्ल लँडस्टायनर या शास्त्रज्ञाने लावला होता. प्रश्न क्रमांक 13, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, पर्याय आहेत रॉबर्ट कुक, लुई पाश्चर, फुंक आणि मेंडेलिव. तर जीवनसत्वाचा शोध हा फुंक या शास्त्रज्ञाने लावला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अँटी रेबीज लस कोणी शोधली? तर मित्रांनो, अँटी रेबीज लस ही लुई पाश्चर यांनी शोधली होती. प्रश्न क्रमांक 15, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, पर्याय आहेत मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थान आणि महाराष्ट्र. तर भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यात आहे.
प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? पर्याय आहेत पेंच, मेळघाट, ताडोबा आणि रणथंबोर. तर मित्रांनो, रणथंबोर हे अभयारण्य महाराष्ट्रातील नाही. प्रश्न क्रमांक 17. चप्राळा अभयारण्य कोठे आहे? मित्रांनो, पर्याय आहेत रत्नागिरी, सातारा, वर्धा आणि गडचिरोली. तर चप्राळा अभयारण्य हे गडचिरोलीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा. तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीतर्फे डॅश ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आला? तर मित्रांनो, पर्याय आहेत सातारा, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि सांगली. तर महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीतर्फे सातारा या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संपूर्ण स्वदेशी बनावटीची अणुभट्टी कोणती? तर मित्रांनो, पर्याय आहेत अप्सरा, झेरेलिन, पूर्णिमा आणि ध्रुव. तर संपूर्ण स्वदेशी बनावटीची अणुभट्टी ही ध्रुव ही आहे. प्रश्न क्रमांक 21. कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्पास डॅश राज्याचे सहकार्य लाभले? तर मित्रांनो, पर्याय आहेत मध्य प्रदेश, तेलंगणा, गोवा आणि तामिळनाडू. तर तिल्लारी या प्रकल्पास गोवा या राज्याचे सहकार्य लाभले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फेकरी हे औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, पर्याय आहेत जळगाव, नाशिक, बीड आणि ठाणे. तर मित्रांनो, फेकरी हे औष्णिक केंद्र हे जळगाव जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या रूपातील होता? तर मित्रांनो, पर्याय आहेत केसरी, मराठा, सुधारक आणि अमृत बाजार पत्रिका. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे केसरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर मित्रांनो, पर्याय आहेत आचार्य विनोबा भावे, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आणि गो ग आगरकर. तर मित्रांनो, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? तर मित्रांनो, पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित मोतीलाल नेहरू. तर मित्रांनो, ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात? तर मित्रांनो, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत हा जेम्स हिकी यांना संबोधतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू यांनी डॅश येथील तुरुंगात आपला ग्रंथ लिहिला होता? तर मित्रांनो, पर्याय आहेत थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. तर मित्रांनो, आपला प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू यांनी डॅश येथील तुरुंगात ग्रंथ लिहिला होता? तर मित्रांनो, म्हणजे कोणता ग्रंथ लिहिला होता जवाहरलाल नेहरू यांनी? तर मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी भुईकोट किल्ला अहमदनगर येथे लिहिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर मित्रांनो, पर्याय आहेत संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव. तर मित्रांनो, भारुड हा रचना प्रकार संत एकनाथ यांनी रूढ केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? तर मित्रांनो, पर्याय आहेत गुरु गोविंद सिंह, गुरु अर्जुन देव, गुरु अंगद देव आणि गुरु हरगोविंद. तर मित्रांनो, शीख धर्माचे 10वे गुरु हे गुरु गोविंद सिंह हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत.
तर विधान क्रमांक 1, सुफी पंथाने मूर्तिपूजेचा पुरस्कार केला. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे, सुफी पंथाने भक्ती मार्गावर भर दिला. त्यानंतर सुफी पंथाचे तत्त्वज्ञान हे वैष्णव तत्त्वज्ञानाशी बरेचसे मिळते जुळते आहे. त्याच्यानंतर सुफी पंथांचे परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली. तर मित्रांनो, आपल्याला असं विचारलं आहे की सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे. तर मित्रांनो, सुफी पंथाने मूर्तिपूजेचा पुरस्कार केला हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रामचरितमानस हा अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली. तर मित्रांनो, पर्याय आहेत सूरदास, कालिदास, तुलसीदास आणि बीरदास. तर रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती ही कालिदास यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 32, संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला. तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले. तर पर्याय आहेत आपेगाव, खराडा, राक्षसभुवन आणि श्रीरंगपट्टणम. तर मित्रांनो, माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील राक्षसभुवन येथे पराभूत केले होते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 34, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे डॅश डॅश हे काम होते. तर मित्रांनो, पर्याय आहेत न्यायदान करणे, सैन्याची व्यवस्था ठेवणे, परराज्याशी संबंध ठेवणे आणि धार्मिक व्यवहार पाहणे. तर मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम हे परराज्याशी संबंध ठेवणे हे होते. प्रश्न क्रमांक 35, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, पर्याय आहेत माधवराव पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, दुसरे बाजीराव पेशवे आणि रघुनाथराव पेशवे. तर मित्रांनो, राऊ म्हणून पहिले बाजीराव पेशवे यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 37, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप हे कोणी म्हटले होते. तर मित्रांनो, पर्याय आहेत संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत रामदास आणि संत नामदेव. तर मित्रांनो, शिवरायांचे 8वावे रूप आणि शिवरायांचा 8वावा प्रताप हे संत रामदास यांनी म्हटले होते. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इंडिया अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.